जय शिवराय मित्रांनो पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण माहिती घेतली. शेतकरी लॉग इन मधून हा अर्ज कसा करायचा हे पाहिलं, परंतु बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून सीएससी लॉग इन मधून हा पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा याच्याबद्दल विचारणा केली आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सीएससी लॉग इन मधून या पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याचा अर्ज कसा करायचा हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी कृषिका ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला सीएससी लॉग इन वरती क्लिक करायचे, ज्याच्या अंतर्गत तुमचा जो काही सीएससी आयडी असेल तो सीएससी आयडी, पासवर्ड आणि याच्या खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचंय. आपलं सीएससीचं लॉग इन या कृषिका ऍप्लिकेशन मध्ये होणार आहे. आपल्याला अप्लाय नावची ऑप्शन या ठिकाणी ताबडतोब होम पेज वरती दाखवली जाते. याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला अप्लाय फॉर केसीसी नावाचे ऑप्शन आलेले इन प्रोग्रेस साठी. आपण जर ऍप्लिकेशन सबमिट केलेलं असेल तर सबमिटेड ऍप्लिकेशन आपल्याला दाखवलं जाईल. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या नावे अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर, त्या शेतकऱ्याचा आधारनुसार नाव आणि त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर ही 3 माहिती टाकून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवरती जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. त्याच्या खाली आपल्याला गेट ओटीपीची ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ओटीपी मागवायचा आहे. तो आलेला ओटीपी बॉक्समध्ये एंटर करून आपल्याला व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर आधारनुसार असलेलं त्या शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर आपल्याला दाखवला जातोय. याच्यानंतर आपल्याला पुढची ऑप्शन असणार आहे ती म्हणजे जेंडर सिलेक्ट करण्याची. मेल, फिमेल, स्त्री, पुरुष जे असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे. याच्यामध्ये स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष आपल्याला निवडायचे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह टाईप सन ऑफ, डॉटर ऑफ म्हणजे मुलगा आहे का किंवा मुलगी आहे का, वाईफ आहे का, ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्हचं नाव द्यायचे, सोशल कॅटेगरी द्यायची, एससी एसटी जनरल जे असेल ते. त्याच्यानंतर फार्मरची कॅटेगरी म्हणजे स्वतः मालक आहे, शेअर क्रॉपर आहे की भाडेपट्ट्यानं केलेली जमीन आहे. आता जे बटाईनं वगैरे करतात ते शेअर क्रॉपर म्हणून करू शकता. फार्मर आयडी वरती त्याला ऑथोरायझेशन द्यावं लागणार आहे. याच्यानंतर जमीन कमी आहे का, 1 हेक्टर, 1 हेक्टरपेक्षा जास्त किंवा 2 हेक्टरपेक्षा जास्त, अल्प बहुभूधारक ते निवडायचे. याच्यामध्ये आपल्याला जमीन ऑनर, शेअर क्रॉपर, टेनंट तो प्रकार एकदम महत्वाचा आहे, तो निवडायचा आहे. याच्यानंतर जमीन फळबाग आहे की तुमचे मत्स्य व्यवसाय आहे का पशुपालन आहे ते निवडायचे. आणि हे सगळी माहिती भरल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे. याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तुमचा आधारनुसार जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस याच्यामध्ये टाकू शकता. लक्षात ठेवा, जमिनीचा ऍड्रेस आणि राहता ऍड्रेस हा वेगळा सुद्धा असू शकतो. याच्यामध्ये राज्य निवडायचे, त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. याच्यामध्ये सर्व जिल्हे आपण पाहू शकता. आपला जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. ज्या ठिकाणी आपण रहिवासी आहोत तो ऍड्रेस आपल्याला याच्यामध्ये द्यायचा आहे. आता आपण जिल्हा, तालुका आणि गाव निवडलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऍड्रेस द्यायचा आहे. आपला घर नंबर किंवा जवळचा लँडमार्क काय असेल ते टाकायचे आणि पिनकोड वगैरे ही माहिती सर्व भरून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या जे काही फायनान्शियल डिटेल आहे त्याच्याबद्दल विचारलं जाईल. तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती आहे ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. 1 लाख, 2 लाख, 5 लाख जे काही असेल ते तुम्हाला मेन्शन करायचंय. तुमचं जे काही टोटल असेट आहे, तुमच्याकडे जी काही प्रॉपर्टी त्याची माहिती तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. किती लाखाची, किती कोटीची, किती हजाराची जी काही असेल ती त्यात द्यायचे. तुम्हाला काही देणं आहे का कोणाचं ते त्या ठिकाणी द्यायचंय. आणि सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रायमरी ऍक्टिव्हिटी काय करता, शेती करता की पशुपालन करता किंवा मधुमक्षिका पालन करता, मत्स्यपालन करता, ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची. त्याच्यामध्ये सेकंड ऍक्टिव्हिटी पण आहे, त्यात तुम्ही जर पशुपालन करत असाल तर अॅनिमल हजबंड्री वगैरे देऊ शकता. आणि ऍग्री क्रॉप्स आपल्याला निवडायचे पहिली ऍक्टिव्हिटी म्हणून जर शेतकरी असाल तर. या दोन्हीवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट वरती जायचंय. जमिनीचा ऍड्रेस आपला ऑटोमॅटिक घेतला जाईल. आपल्याला जर दुसऱ्या जिल्ह्यात जमीन असेल तर ती जमीन जोडू शकता, दुसरी जमीन जोडायची असेल जोडू शकता. आता आपण जिल्हा निवडलाय, तालुका निवडलाय, त्याच्यानंतर आपल्याला गाव निवडायचंय आणि गाव निवडल्यानंतर आपल्याला त्या जमिनीची माहिती द्यायची. आता गेट लँड डिटेल केल्यानंतर आपल्या नावानुसार असेल तर जमीन येईल, नसेल आपण या ठिकाणी मॅन्युअल सुद्धा ऍड करू शकता. आता आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या नावाच्या बाजूला असलेला आपला खाते नंबर असतो, आपल्या अ वरती असलेला खाते नंबर असतो, तो आपल्याला सर्वात प्रथम टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गेट लँड रेकॉर्ड करायचे. जर सर्च झालं ठीक आहे, जर त्या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड दाखवलं तर तुम्ही खाते नंबर टाकून मॅन्युअली तुमचा सर्वे नंबर टाकू शकता. सर्वे नंबर तुमच्या सातबाऱ्यावरती मेन्शन केलेला असतो, तो टाकायचा आहे. सातबाऱ्यानुसार आपलं जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय. एकापेक्षा जास्त सातबारे असतील तर ऍड करून आपल्याला क्लिक करून टाकायचे. एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन असेल तरी सुद्धा ती जमीन आपण याच्यामध्ये जोडू शकता. आणि जमीन जोडल्यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे. आता आपल्या ऍक्टिव्हिटी काय काय आहेत, आपण शेती करतोय आणि पशुपालन करतोय, दोन्ही असतील दोन्ही सिलेक्ट करायच्या. जर फक्त शेती करत असाल तर आपल्याला फक्त क्रॉप आपण निवडू शकता आणि जर दोन्ही असेल तर दोन्ही निवडू शकता. आता पिकाची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची. परत आता आपल्याला आपलं जे काही गाव आपण जमीन जोडलेलं आहे ते दाखवलं जाईल. एकापेक्षा जास्त असतील तर आपण ते एक एक सिलेक्ट करू शकता.
याच्यामध्ये कोणतं पीक आहे तुमचं ते पीक तुम्हाला निवडायचं आहे. आता समजा याच्यामध्ये तुमचा गहू, हरभरा आहे, ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीन, कापूस जे असेल ते, आता कापूस आहे आपण कॉटन निवडलंय, तर कॉटन पीक केल्याबरोबर त्या कॉटनचा जे काही पिकाचा टाईप असेल तो आपल्याला दाखवला जाईल, फायबर क्रॉप्स म्हणून दाखवला आहे. ते सोयाबीन असेल तर वेगळं येणार आहे, तूर असेल तर वेगळं येणार आहे. कन्व्हेन्शनल आपल्याला टिक करायचे. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे करताय, हे तुमचं बागायत आहे का जिरा येते, तर इरिगेटेड असेल तर इरिगेटेड आहे. कॉटनच्या बाबतीत इरिगेटेड बीटी आलेलं आहे. जर फक्त सिंचित असेल तर आपण इरिगेटेडला क्लिक करू शकता, पावसावर असेल तर अनइरिगेटेड क्लिक करू शकता. याच्यानंतर सीझन कोणता आहे तर खरीप सीझनचा आहे. आता याच्यात जर समजा दुसरं पीक असेल, आपल्याला सोयाबीन घ्यायचं असेल तर आपण सर्च करू शकता सोयाबीनला SOY करून, किंवा तूर असेल तर तुरीला सर्च करू शकता, त्याच्यात पिकवणं, किंवा अरहर सर्च करू शकता. जे आपलं पीक असेल ते पीक आपल्याला याच्यामध्ये निवडायचे. मूग असेल तर मूग, उडीद असेल तर उडीद, मका असेल तर मका, ऊस असेल तर ऊस, ते पीक आपल्याला निवडायचं. फळबागा असेल तर आपल्याला त्या संदर्भात फळबागावरून यायचंय. आता ही सगळी माहिती परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी त्या पिकानुसार भरायची, की सिंचन काय, सिंचित असेल तर ते खरीपाचं आहे तर खरीप आहे, आणि त्याच्या खाली किती क्षेत्र आहे, 1 हेक्टर आहे, अर्धा हेक्टर आहे, 2 हेक्टर आहे, का पूर्णच्या पूर्ण जमीन आहे, ती त्या ठिकाणी द्यायची. त्यानुसार तुम्हाला पुढे पीक कर्जाची रक्कम दाखवली जाणार आहे. आता याच्या खाली आपलं 1 एकर असेल तर 0.40, 2 एकर असेल तर 0.80, त्या प्रकारानुसार आपण सिलेक्ट करू शकता. आणि दुसरं पीक, दुसरी बाब ऍड करायची असेल करू शकता, नसेल तर कन्सर्ट देऊन आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर लोन एजिबिलिटी किती आहे, तुम्हाला लोन किती मिळू शकतं त्याची रक्कम दाखवली जाणार आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष किसान क्रेडिट कार्डच्या हिशोबाने ते तुम्हाला हिशोब दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये ही सगळी रक्कम पाहायची आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला याच रकमेसाठी कर्ज घ्यायचंय, तर आपल्याला याच्या नेक्स्ट वरती क्लिक करायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला एजिबिलिटी रक्कम दाखवली, तुम्हाला कर्ज किती घ्यायचे हे विचारलं जाईल. आता 2 लाखाच्या आतलं हे कर्ज झालेलं आहे आपलं, बिना मॉर्गेज कर्ज आहे आणि पीक कर्जाच्या अंतर्गत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला किती कर्ज घ्यायचंय, 64,000 आहे तर आपल्याला तेवढं घ्यायचंय का कमी घ्यायचंय ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. आणि याच्यानंतर कोणत्या बँकेतून घ्यायचे ती बँक आपल्याला निवडायची. आपली गावची दत्तक बँक जर आपल्याला माहित असेल तर ती टाका. कोणती बँक आपल्याला कर्ज देते पीक कर्ज आपल्या गावासाठी ते माहिती घेऊन त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकता. जी काही बँक असेल त्याची 3-4 अक्षर सर्च केल्याबरोबर ती बँक दाखवली जाते. आता ती बँक दाखवल्यानंतर आपल्या जवळच्या ज्या काही पिनकोडनुसार ब्रँच आहेत त्या दाखवल्या जातील. त्याच्यामधून एक ब्रँच आपल्याला निवडायची ज्या ठिकाणी आपल्या गावचे व्यवहार चालतात. त्याच्यानंतर आपल्याला कर्ज कशा प्रकारे अप्लाय करायचे त्याची ऑप्शन दाखवली जाईल. एक लिंक येईल किंवा ओटीपीचा. आता आपण ओटीपीच्या माध्यमातून करणार आहोत, तर दुसरी ऑप्शन आपल्याला टिक करायची आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की आपण जे काही अर्ज भरलेला आहे तो अर्ज आपल्याला पूर्ण एकदा दाखवला जाणार आहे ड्राफ्ट स्वरूपामध्ये. जर याला अप्लाय करायचं असेल तर अप्लायवरती क्लिक करायचे. ताबडतोब आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे. आलेला ओटीपी या बॉक्समध्ये एंटर करून नेक्स्ट वरती क्लिक करायचे. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा अर्ज सबमिट झाला, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. अर्थात आपला हा पीक कर्जासाठी केलेला अर्ज त्या शेतकऱ्याचा पूर्णपणे सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा अप्लिकेशन नंबर दाखवला जातोय. त्याच वेळी ताबडतोब शेतकऱ्याच्या मोबाईलवरती एक SMS पाठवला जाईल. त्याच्यात एक लिंक दिली जाईल, ज्या लिंकच्या माध्यमातून आपण आपलं ऍप्लिकेशन पाहू शकता, त्याला डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता. जर समजा याच्यामधून जर शक्य नाही झालं, आता हे तर येणारच आहे, ती लिंक तर मिळणार आहे, हे ऍप्लिकेशन मिळणार आहे, पण जर त्या शेतकऱ्याचं समजा तुम्ही कृषिकामधून सुद्धा जर लॉग इन केलं तरी तुम्हाला सबमिटेड ऍप्लिकेशनच्या अंतर्गत ते ऍप्लिकेशन दाखवणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्याची PDF काढू शकता, ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कृषिक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून CSC लॉग इन करून आपण शेतकऱ्याच्या पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. स्वतः शेतकरी म्हणून कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही नक्की पाहू शकता. धन्यवाद.